कोरडे आपलं मुख्य भाषण करतील. प्रकाश. आपल्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र कोरडेजी आलेले आहेत. गिरणी कामगार नेते विवेकानंद बेलोसेजी आलेले आहेत आणि आपणा बाजारचे संचालक पांडुरंग साळवी सर आलेले आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं म्हणजे कोकणच्या व्यासपीठावर पालघरला स्थान दिल्याबद्दल पालघरतर्फे आयोजकांना धन्यवाद देत आहे. कारण कोकण म्हटल्यावर युजली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच असं धरलं जातं, पण आम्ही पालघरवाले सध्या कोकणातच आहोत आणि आम्ही एका भयंकर परिस्थितीला सामोरे जातो आहे. असं डॉक्टर मंगेश सावंतांनी सांगितलं की अणुऊर्जा प्रकल्प फार पूर्वीपासून तिथे चालू आहे, त्याची 40 वर्षांनी मुदत पण संपले, पण तरीसुद्धा तो पुढे रेटून नेतो आहे. आणि आता अजून वाढवण बंदर, मुरबे बंदर असे सगळे प्रकल्प मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे एवढंच पुरे नाही की काय की अजूनही 5 प्रकल्प पालघरमध्ये येत आहेत, आले जवळजवळ. त्याच्यामध्ये एक्सप्रेस हायवे आहे, जो JNPT टू बरोडा एक्सप्रेस हायवे आहे, की ज्याच्यामध्ये पालघरचे सगळे डोंगर पोखरून प्रचंड भराव करून एक मोठा रस्ता बनवला आहे आणि बनवायचं काम चालू आहे. अजून तर चालू झालं नाही आहे, पण तो प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन आहे. त्याच्यानंतर तो रेल्वेचा कॉरिडॉर बनवला की जो मालवाहतूक JNPTपासून आणि ह्या आता नवीन जे वाढवण बंदर होणार आहे तिथून जलदगती म्हणून रेल्वेचा कॉरिडॉर बनवला. सागरी महामार्ग तर आहेच, तो अजूनही पूर्ण झाला नाही आहे. अशा या 4-5 प्रकल्पामध्ये पालघरचं जंगल, जमीन, पाणी सर्व उद्ध्वस्त होतं आहे. आणि तिथला जो आदिवासी समाज आहे, तिथला जो मच्छीमार समाज आहे, जो आगरी कोळी भंडारी समाज आहे, त्याला उद्ध्वस्त करायचं काम तिथे मोठ्या प्रमाणात चालू आहे. हे सांगतात की पालघरला आम्ही 4थी मुंबई करणार आहोत, पण आम्हाला असं लक्षात आलं की वसई आणि विरारला ते जे काय होतं आहे ते बघितल्यावर आमचं तर डोळे सतत उघडत आहेत. आज पायस मचाळे इथे आलेत, वसईसाठी ते लढत आहेत. आज 40 लाखाची वस्ती जवळजवळ वसईमध्ये तयार झाली. कधी पूर्वी पुराचं पाणी वसईमध्ये येत नव्हतं, आज प्रचंड पूर यायला लागले, कारण सगळ्या खाजड जमिनीवर जिकडे पाहिजे तिकडे इमारती आणि सर्व उभं राहायला लागलं. काही प्लॅनिंग नाही, कुठेही मलनिसरणाचं नाही. आमच्या आदिवासी भागाचं पाणी आज वसई विरारला पुरवलं जाते, कारण खरं आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत सूर्या धरण झालं आणि त्याचं पाणी आज वसई विरारला त्यांच्या राजकीय सोयीसाठी पुरवलं जातं. आणि अशा प्रकारचे सगळं डेव्हलपमेंट आज पालघरच्या भागामध्ये चालू आहे. वाढवण बंदरबद्दल सावंत सरांनी सांगितलंच आहे की एक अतिशय स्फोटक परिस्थिती आहे की जिथे वाढवण बंदर होतं आहे तिथे जी पालघरचं सातपाटी भागातलं जे पापलेट मिळतं त्याचं जन्मस्थान, तिथले त्या प्रजनन जे आहे ते तिथे गोल्डन बेल्ट म्हटला जातो त्या वाढवण बंदराच्या तो किनारपट्टीच्या भागाला. आणि त्या गोल्डन बेल्टमध्ये हे शेवंडी, बोंबील आणि पापलेट याचं प्रजनन होत असतं मोठ्या प्रमाणात. आणि तिथेच नेमकं आता हे वाढवण बंदर येतं आहे. जवळजवळ 72,000 वाढवण बंदराच्या याच्यामध्ये 17,000 हेक्टर जमीन ही होणार आहे आणि त्यातली 19,000 जमीन ही त्या किनाऱ्याच्या आसपासचीच असणार आहे. आणि 571 हेक्टरची जमीन आहे ही आजूबाजूचे जे गावं आहेत त्या गावातून जाणार आहेत आणि त्याच्यातून ते रस्ते आणि लोहमार्ग बनवणार आहेत. तर तिथे जे आता खरं डहाणू हे अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून